मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी इसम नरसिंह पै यांच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती। यावेळी पै यांनी दावा केला होता की त्यांचे रेल्वेमध्ये संपर्क आहेत आणि 6 लाख रुपयांची इच्छित रक्कम प्रदान केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत नोकरी देईल। यावेळी पै यांनी तक्रारदारास घाटकोपर स्टेशन येथे भेटण्यास सांगितले व सोबत 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासही सांगितले। मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर तक्रार खरी असल्याची पडताळणी दक्षता पथकामार्फत करण्यात आली आणि त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी आणि निरीक्षकांच्या पथकाने 25,000 रुपयांच्या सरकारी चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याचा घाटकोपर स्टेशनवर बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता। यावेळी आरोपी नरसिंह आर पै यास 25,000 रुपयांची लाच रकमेसह घेताना पकडण्यात आले। तर आरोपी पै यांच्या मोबाईलची तपासणी केली असता तो पैसे गोळा करून बिहारमधील अन्य व्यक्तीस पाठवतो असे निरीक्षणास आले। गुन्हेगार नरसिंह आर पै यांनी कबुली दिली की तो काही लोकांच्या संगनमताने रेल्वेमध्ये खोट्या नियुक्त्या देण्याचे काम करीत असे। दरम्यान भारतीय दंडविधान 420 आणि 34 अंतर्गत लोहमार्ग पोलीस यांच्या मार्फत गुन्हेगार नरसिंह पैवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सदरील बनावट भरतीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतरांना पकडण्यासाठी पुढील तपास यंत्रणेमार्फत केला जातोय। त्यावेळी भारतीय रेल्वे लोकांना भरतीसाठी अशा बनावट हँडलर्सकडे न जाण्याचे आवाहन करत असून सर्व शासकीय यंत्रणेत निवड व भरती प्रक्रिया विशिष्ट मानक पद्धतीची आहे। कोणाला आजूबाजूचा असा कोणताही अनुचित प्रकार सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांनी पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे तक्रार करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे।